स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला 2 कॅमेरा अँगलच्या माध्यमातून कव्हर करणारा आपला टेक्निकल डिपार्टमेंट एएससी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जात आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. सर्व क्रीडा स्पर्धेचा जर लाईव्हचा आनंद आपण प्रेक्षक घेत असाल तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जाऊया आता मॅचकडे. मैदानाच्या दिशेने मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट ओव्हर. बॉलर क्रमांक 1 तुषार. पहिला बॉल, पहिलाच बॉल डेलिब्रेट असेल. काहीच वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा बदल झालाय. ढगाळ असं वातावरण पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये कडक असं ऊन होतं, पण आम्ही मुंबईकर, आम्ही क्रिकेट वेडे, कोणतेही ऋतू असो, कोणताही. दरम्यानचा पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. प्रत्येक हंगामामध्ये आम्ही क्रिकेटसाठी मात्र नेहमीच रेडी असतो. पहिला बॉल व्हाईट. एक्स्ट्रा धाब्याने होती सुरुवात. एक्स्ट्रा धावा तर कंट्रोल करायचे. ज्यावेळेस एखाद्या मॅचचा तुम्ही विजय मिळवता तर पहिल्या मॅचमध्ये काहीशा चुका होतात, स्वाभाविक आहे, पण सेकंड मॅचला मात्र त्या चुका थोड्याशा वगळायच्या असतात. गावासाठी कोणी क्रिकेट खेळतोय, कोणी आपल्या मंडळासाठी क्रिकेट खेळतो, कोणी आपल्या संघासाठी क्रिकेट, म्हणजे प्रत्येक जण क्रिकेटसाठी वेड आहे. दरम्यानचा बॉल डॉट आलाय. पहिला बॉल, 1 बॉल 1 रन. सुरुवात होते. मुंबईच्या करी रोड नगरीमधील आयोजित क्रीडा स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये इथे मात्र या क्रीडा स्पर्धेत अनेक क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतं. आज एक नवीन क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा. डिक्लेअरचा रन मिळेल. 1 रन. दोन बॉल 2 रन झालेत. टीम मीटिंग फारशी घ्यायची नाहीये. सर्व संघांना सूचना. एक जवळपास 4:30 वाजत आलेत, त्यामुळे 7 वाजेपर्यंत आपल्याला इनफ करायचंय, कारण 7 वाजेपर्यंत उजेड राहील. बॅकफुटला जोर हलकासा स्क्वेअर कट केलाय. सिंगल रन येतोय. एका बॉलच्या मागे प्रत्येक जण मात्र आपल्याला तुटून पडताना पाहायला मिळालं. हे क्रिकेट असतं. रन जाणार नाही यासाठी मात्र, आणि एका बॉल मागे दुसरा खेळाडू ज्यावेळेस येतो, तीन बॉल 3 रन. स्ट्राईक लागलेला बॅटर विनोद. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर कडनं चुकी होते आणि कीपर कडनं देखील चुकी होती. 2 रन मिळतील. एक्स्ट्रा 2 चालणार नाहीये. महत्वाच्या मॅच आहे इथून पुढे. क्वालिफाय मॅच आहेत, त्यामुळे प्रत्येक मॅचला आता मात्र तुमच्या छोट्या छोट्या चुका देखील महागात पडू शकतात. 1-1 रन खूप महत्वाचा आहे. निर्णायक आहे 1-1 रन. यावेळेला समोर खेळलेत. एक्स्ट्रा कव्हर रिझनला प्लेअर आहेत तिकडे. बॉल सर हातामध्ये जातोय. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल. बघता क्षणी 2 धावा मिळत आहेत. एखादा बॉल कलेक्शन केल्यानंतर कोणत्या एंडला थ्रो द्यायचा हे देखील खूप फास्ट आणि क्विक तुम्हाला कळलं पाहिजे. 2 रन मिळत आहेत. चला, इनिंग मध्ये टॉस केला जाणार. पुढचे 2 संघ इनिंग मध्ये टॉस आहे. 4 बॉल 4 बॉल 7 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित. बॅकफुटला जाऊन पॉइंट कव्हरच्या दिशेने केलेला स्ट्रोक. पुन्हा डिक्लेअर रन. 5 बॉल 8 रन. यानंतर होणारी मॅच शरण्य 11 विपक्ष व्ही शेप मध्ये खेळले. प्लेअर येतात तिकडे. फेकी केली आहे. नाईस थ्रो. तिकडे कव्हरला लगेच बॉलरच्या मागे एक प्लेअर होते. रन जर आपण पाहिलं तर 1 ओव्हर 10. यानंतर होणारी मॅच शरण्य 11 गावकरवाडी विपक्ष
श्री रवयनाथ स्पोर्ट्स क्लब तिवरे तरळवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच रेडी राहायचं आहे. इनिंग मध्ये टॉस आहे. इनिंग मध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. चला पुढचे दोन कॅप्टन टॉस साठी या. पुढचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. पुढच्या दोनही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या लगेच. ओव्हर नंबर 2. ओव्हर नंबर 2 साठी बॉलर आहेत आयुष. नेक्स्ट ओव्हर आयुष बॉलिंग मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मला वाटतं काहीसा निर्णय होणार आहे. सो नो बॉल. बाहेर क्रिसच्या बाहेर पिच केले गेल्यामुळे नो बॉल देतोय. फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल. हा नो बॉल +1 फ्री हिट. चुकी केली गेली आहे. 1 ओव्हर 12 रन. 3 ओव्हरची मॅच असल्या कारणाने धावसंख्या बनवायची, धावसंख्या थांबवायची आहे. शॉर्टवर टप्प्याचा बॉल थर्ड मॅनच्या दिशेने खेळलेला सिंगल मिळेल. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचंय. एक कॅप्टन उपस्थित आहेत. पुढच्या कॅप्टनने यायचंय. शरण्य 11चे कॅप्टन आलेत. श्री रवयनाथ स्पोर्ट्स क्लब तिवरे तरळवाडी कॅप्टन या लगेच. ओके कॅप्टन येत आहेत. मी विनंती करेन उपस्थित सन्माननीय संजय खानविलकरजी आपण हा टॉस कंप्लीट करायचा आहे. यावेळेला फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल जातोय. रन मिळेल. ओके 1 धाव मिळते. 2 बॉल 14 रन. उर्वरित अजूनही 10 बॉलचा खेळ आहे. स्पीडअप करायचंय. नेक्स्ट मॅच आणखी एक महत्वाची क्वार्टर फायनलची लढत. शॉर्टवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट खेळलेत. पुन्हा रन मिळते 1. तिकडे नो बॉल दिलाय काय आणि नो बॉलचा कॉल येतोय. आणखी एक नो बॉल. नो प्लस फ्री हिट. एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा धावांमधील समीकरण बिघडत आहेत. 2 बॉल 16 रन झालेत. दोन बॉल 16 रन. या वेळेला उडवलाय. प्रॉपर बॉलवर आलेत. क्या बात आहे. विकेट येते. पण फ्री हिटचा बॉल होता. ओय फ्री हिट होता. फ्री हिट वरती चान्स घेतला. फ्री हिटच्या बॉलला मात्र तिकडे त्या बॉलरला देखील जाणीव झाली नाहीये की या बॉलवरती आम्ही फ्री हिटचा बॉल ट्रॅव्हल करत होतो. त्यामुळे कुठेतरी संधी गमावली त्याने. विकेटचा प्लेअर मात्र नाराज आहे कारण कॅच कलेक्शन केल्यानंतर त्याने थ्रो देखील दिलाय. 2 रन मिळतील. स्कोर ग्राफ 18. या वेळेला एक दर्जेदार स्ट्रोक. नो चान्स. लाजवाब करारा. षटकार 6. 24. तुषारच्या बॅट मधून एक खणखणी स्ट्रोक. षटकार येतोय. 24. 24 झालेत. 4 बॉल 24. अजूनही उर्वरित येणारे 8 बॉल. 8 बॉल मध्ये आणखी 2 स्ट्रोक जर खेळलात तर एक शक्यता आहे 40 पर्यंत जाण्याची.
8 बॉल आहेत आणि तुषार सारखा बॅटर जर बॅटिंग करतोय तो नो डाऊट तुषार या येणाऱ्या 8 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा स्ट्रोक निश्चित खेळतील. पुन्हा एकदा खेळले त्याच झोन मध्ये त्याच दिशेला 30 धाव संख्या आणि तोच बॅटर षटकार. 30 रन 5 बॉल 30. पाच बॉल 30 रन. शेवटचा बॉल 1 टू गो. वाढती धावसंख्या. सेकंड डावाला चॅलेंज आहे. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम दर्जेदार. पॉइंट कव्हरच्या दिशेने तिकडे मिसफील्ड होते. हे प्रेशर असतं वाढणाऱ्या धावसंख्येमधून निर्माण होणार बॉलिंग डिपार्टमेंटवरच्या फिल्डरवरती. हे प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. आणि 32 धावा झाल्यात. 3 ओव्हर 32 2 ओव्हर 32 12 बॉल 32 उर्वरित आणखी 6 बॉल. येणाऱ्या 6 बॉल मध्ये निश्चितच अटॅकिंग बॅटिंग विस्फोटक बॅटिंग या 2 बॅटरकडनं आपण अनुभवणार नो डाऊट. एक दर्जेदार आयोजन आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई तेलीवाडी आणि ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यामागे खरंच बऱ्याच दिवसांचा बऱ्याच कालावधीचा विचार असतो. एक दिवसाचं आयोजन जरी असलं तरी सर्व जर हे मंडळ आपल्या गावातील मंडळ आहे पण संपूर्ण विभागातील लोकांना एकत्रित आणून ती चर्चा करावी लागते. त्यातून अनेकांचे मतभेद त्यातून मनभेद एकत्रित करून अशा मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. बॉलर क्रमांक 3 साहिल. नेक्स्ट बॉलर साहिल. यावेळेचा पहिला बॉल काय निर्णय होतोय. संधी आहे तिकडे 9 सेकंडला. विकेट आलाय बट एक्स्ट्रा देखील मिळतोय. बॉल काउंट रन काउंट विकेट काउंट. शेवटची ओव्हर स्ट्राईक घेणं उचित आहे कारण मोठे स्ट्रोक खेळायचे बॅटरला देखील. रनआउट झालेत. विनोद थांबलेत. विनोदची विकेट येते. तुषारने स्वतःकडे स्ट्राईक घेतली कारण तुषारला जाणीव आहे कुठेतरी एखाद दुसरा मोठा स्ट्रोक जर या ओव्हरला खेळलो तर विपक्ष टीमवरती एक मोठं प्रेशर क्रिएट करू शकतो ज्यामुळे आपल्याला सेकंड हाफामध्ये आपल्या बॉलरवरती ते बॉलिंग डिपार्टमेंट थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये राहू शकतं. हे येस रन काउंट बॉल काउंट विकेट काउंट. लास्ट 5 बॉल. यावेळेला मिड विकेटला खेळले. सरळ बॉल हातामध्ये जातोय. रन मिळणार. सिंगल रन. शेवटचे 4 बॉल. आता नेक्स्ट बॅटर आलं. नवीन बॅटर आहे. नवीन बॅटर आल्यावरती थोडंसं फार कमी बॉल राहिलेत पण तुम्ही कोणत्या बॅटिंग ऑर्डरवरती येता यापेक्षा आलेल्या किती बॉलवरती किती रन घेता आणि कॅल्क्युलेटिव्ह गेम कशा प्रकारे खेळता. सेट झालेल्या बॅटरला शक्यतो तुम्हाला काय करायचंय स्ट्राईक जितका द्याल उर्वरित 4 बॉल मागे एक 2-3 बॉल खेळण्याची संधी जर त्यांना मिळाली तो नो डाऊट मोठे स्ट्रोक खेळतील. यावेळेचा बॉल टॅप केलाय. रन मिळालाय. आले तुषार स्ट्राईकला. 3 बॉल आहेत त्यांच्याकडे. $35 चांगली धावसंख्या आहे. चला या टॉस साठी झाला ना टॉस आपला. ओके नेक्स्ट मॅच टॉस झालाय. बॉल 3 बॉल आहेत अजून. 3 बॉल आहेत बरोबर. पहिल्या बॉलला विकेट आलाय. व्हाईट बॉलला बॉल काउंट झाला ना बॉल. व्हाईट बॉल काउंट आहे का सर. रनआउटला व्हाईट बॉल काउंट आहे का सर. नाही आहे ना. हा ठीक आहे ओके. 2 बॉल मग. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या वेळेला डेंजर जबरदस्त अटॅकिंग बॅटचा रडार मध्ये सापडला विस्फोटक बॅटर.
असे बॉल जर पुढ्यात दिलात तुम्ही तर बॅटर सोडणार नाही. वाट पाहतोय तीच संधी त्याला साधायची होती आणि इथे पुन्हा षटकार आलाय. 41. कमी बॉल मध्ये मोठी धावसंख्या रचण्याचा आता मात्र इथे अट्टहास या बॅटरचा पूर्ण होतोय त्या संघाचा. चॅलेंज असणार आहे नव्या डावामध्ये. महत्वाची मॅच, सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत. जिंकणारा संघ क्वालिफाय होईल एकंदरीत सेमीफायनल साठी. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्लेयर येत आहेत बॉलवरती. पहिली रन मिळाली. स्ट्राईक तर सोडणार नो डाऊट, कारण त्यांना जाणीव आहे तिकडे स्ट्राईक ही चुकी झाली आहे. एकंदरीत रनआउट होता, चान्स होता, पण त्याचं रूपांतर मिळाले 3 धावेत. 3 धावा. 44. पुन्हा एकदा तुषार येत आहेत. शेवटचे उर्वरित 2 बॉल. 44 झालेत. साहिल देखील आज त्याचं कार्य बरंच केलंय. एक एक छोट्या छोट्या व्हिडिओ रील स्टार आहेत. कोणतं पेज आहे आपलं? गोष्टी कोकणातल्या असं त्यांचं इंस्टावरचं पेज आहे. क्या बात आहे. त्यांच्या पेजला देखील आपण फॉलो करा, त्यांचे फॉलोवर वाढवा. व्हाईट बॉल. येस येस, व्हाईट बॉल. बॉलरवरती प्रेशर आहे कारण बॉलरला जाणीव आहे तिकडे नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर तुषार अप्रतिम दर्जेदार बॅटिंग करतोय. त्याच्या पुढ्यामध्ये बॉल देण्यासाठी त्याच्या मनामध्ये ती धडकी पाहायला मिळते. शेवटचे क्वचित काही बॉल. 2 बॉल आहेत उर्वरित. चला स्पीडअप करा, डिले होतोय. उर्वरित अजून पुढे 5 मॅच आहेत. थोडं स्पीडअप करा. पुन्हा एकदा टॅप केलाय. सिंगल मिळाला. सेकंड साठी तुषार पुन्हा स्ट्राईक घेणार स्वतःकडे. फेकी केला आहे, चुकी होतीये. रनआउट मिळेल तिकडे बट येस आउट. तुषारने हे कार्य केलं ते त्याने स्वतःच्या स्ट्राईक साठी. स्ट्राईक घेणं महत्वाचं आहे. फोर्टी 46 धावसंख्या झाली आहे. शेवटचा बॉल. दीपेश पुढचे बॅटर. वैयक्तिक 29 तुषारची धावसंख्या आपण पाहतोय. त्यामध्ये भर आहे त्याच्या 3 षटकारांची. शेवटचा देखील आणखी एक षटकार घ्या. फुलटॉस बॉल आहे, सोडणार नाहीत. 3 होते, 4 आले. 29 होते आणि 35 झाले. टार्गेट दिले 53. मोठ्या धावांचं लक्ष असणार आहे. 18 बॉल मध्ये कंप्लीट करायचंय. हॅलो. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असलेले सन्माननीय रमाकांत गोयवस्कर साहेबांचा मनपूर्वक हार्दिक आभार, स्वागत. अर्थातच शिवशक्ती उत्कर्ष सेवा मंडळाचे खजिनदार म्हणून त्यांचं कार्य आहे आणि आज आपण देखील उपस्थित आहात. मनपूर्वक आपले देखील स्वागत. चला चला मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. मॅचला सुरुवात करा. स्वागत आहे पुन्हा एकदा रमाकांत गोयवस्कर साहेबांचं. शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचे खजिनदार म्हणून त्यांचं कार्य.
चला मॅचला त्वरित सुरुवात करा. मॅच स्पीडअप करा प्लीज. डिले करू नका. मॅच स्पीडअप करा. विनंती आहे मॅच स्पीडअप करा लवकर. लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी बॅटर असल्या कारणाने लेफ्टी बॅटरकडनं काहीशे चॅलेंज असतात बॉलरला आणि लेफ्टी बॅटर नेहमी डोकेदुखी आहे. बॉलर डिपार्टमेंट गणेश स्ट्राईकला. सूरज गोलंदाज. मॅचला होते सुरुवात. मोठ्या धवनचं लक्ष. टार्गेट अचीव केलं जाणार काय? पहिला बॉल उसळी घेतोय. बॉल तर निश्चितच उसळी घेताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. पहिलाच एक्स्ट्रा रन मिळतोय. 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेले. इकडे बाउंड्री लगत तैनात एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे. टी शर्ट वरती त्यांचे नाव कोरलंय बने. अर्थातच सचिन तेंडुलकर यांचं जर्सी क्रमांक आम्हाला दर्शवला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 सलगचे व्हाईट बॉल येत आहेत. षटक क्रमांक पहिलं. सूरज बॉलिंग करतायत. 2 चुकीचे बॉल हाताळलेत. धावांचं लक्ष मोठं आहे. सुरुवात केली तुम्ही एक्स्ट्राने. तसं संघाकडनं अजून तरी नाराजगी तुमच्यावरती व्यक्त झाली नाहीये कारण मोठ्या धावांचं लक्ष आहे. पण ज्यावेळेस मॅच समीकरण जवळ येईल त्यावेळेस या सगळ्या चुका तुमच्या विचारात घेतील. सिंगल रन. 1 बॉल 3. एक बॉल आणि 3 रन झालेत. तीन रन. क्या बात आहे. पद्म सरांनी देखील अगदीच बॉल बाहेर गेलेला कलेक्शन करू. हे खऱ्या अर्थाने आयोजन समिती परिवारातील सर्वांचं मेहनत आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. नाईस बॉल. अपील होतीये बट ती फेटायली. येतोय फेअर बॉल. डॉट बॉल. हलकासा वळण दिला. कट केला. ऑफ ट्रॅकचा बॉल पाहायला मिळाला. बॅटरचा लेग कटर. पुन्हा एकदा लेग फाईनला लेग साईडला डिक्लेअर रन मिळतोय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील बॅटिंग टीमला. मॅच जिंकायची असेल मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 3 बॉल 4 रन. या वेळेला हिट केलाय. मोठा स्ट्रोक आहे. बॉल निघून जातोय. येस षटकार. 6. मॅच येऊ शकते. कव्हर होऊ शकते. 4 बॉल 10 रन. 4 बॉल 10 रन. अजून एखादा मोठा स्ट्रोक खेळले तर मॅच मध्ये येऊ शकतात. पुन्हा एकदा लेग साईडला खेळायचा होता. कनेक्शन होऊ शकलं नाहीये बॉलचं आणि बॅटचं. बट 22 रन मिळेल. 1 रन. 5 बॉल 11. शेवटचा बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चुकी केली आहे. ओव्हर थ्रो. रन येऊ शकला नसता. तिकडे चुकीचा रन मात्र दिला जातोय. 1 रन मिळेल. 12 रन. 1 ओव्हर 12. ओके विकेट आहे. रन नाहीये. विकेट विकेट. रन नाहीये. आउट झाले. ओके
डॉट बॉल. बारा बॉल अजूनही 42 धावांचं समीकरण आहे मॅच जिंकण्याकरता. प्रति ओव्हर 21 धावांचा पुन्हा तुम्हाला सरासरी गाठायची आहे. लोअर फुलटॉस बॉल मिस केलाय. डॉट बॉल येतोय. आता मॅचला जिंकणं काहीसं अवघड आहे. येस डॉट बॉल. लेफ्टी बॅटर स्ट्राईकला गणेश. फुलटॉस बॉल सरळ बॉल हातामध्ये बट मिसफिल्ड केली आहे. चौकार येतोय. 4. तसं पाहता अजूनही मॅच फार दूर आहे, पण जर जवळपास मॅच असती तर या बाउंड्रीमुळे चित्र थोडंसं बदललं असतं. बट अजूनही या कॅच ड्रॉपमुळे कदाचित सेफ झालेला बॅटर मॅच जर टर्न करतोय तर मग नक्कीच हा घडलेला इथला प्रसंग तो तुमच्यासाठी मात्र अडचणी वाढवणारा प्रसंग ठरू शकणार आहे. बॅटर सेफ आहेत. लेफ्टी बॅटर आहे. त्यातल्या त्यात एक जीवनदान मिळालंय. त्यामुळे कदाचित मॅच बदलण्यासाठी आता मात्र त्यांच्याकडनं अपेक्षा वाढल्यात आणि मॅच बदलतील देखील. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक जर या ओव्हरला खेळले पुन्हा संधी मिळाली खेळावं लागेल, कारण बॉल क्वचित आहे. मोठ्या धावांचं लक्ष आहे. मॅच कंप्लीट करण्यासाठी ते तुम्हाला शॉट खेळावे लागतील. लेग साईडला डिक्लेअर मध्ये खेळलेत. रन मिळेल 1. आज एकंदरीत लेग साईड आणि ऑफ साईड या दोन दिशेला बॅटरच्या जवळपास येते, त्यामुळे त्या दोन दिशेला षटकार बहुतांशी जास्त आलेत. समोर फार कमी खेळलेत. व्ही कॉर्नरला काऊ कॉर्नरला खूप कमी क्वचित षटकार आलेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एक चांगला फेर डिलिव्हर. येस डॉट बॉल. 4 बॉल रन झालेत. 16 रन. 10 बॉल उर्वरित आहेत. 8 बॉल उर्वरित आहेत. फुल टॉस हिट केलाय. मोठा स्ट्रोक लांब पाठवलाय. बिग हिट. षटकार. फुल टॉस बॉल सोडणार नाहीत आणि त्यात लेफ्टी बॅटर आहेत. लेफ्टी म्हटलं की आक्रमकतेचे बॅटर असतात. ती आक्रमकता त्यांच्यामध्ये दडलेली आहे आणि तो आक्रमक स्ट्रोक केले. बॉल द्या बॉल द्या. जुना बॉल द्या जुना बॉल द्या. हो जुना द्या जुना द्या. मॅच बॉल घ्या मॅच बॉल घ्या. शेवटचा बॉल आहे. इथे जर आला चौकार आणि षटकार मॅच मध्ये येतील. 5 बॉल 22 आहेत. हा खूप महत्वाचा बॉल आहे. इथे षटकाराची गरज आहे. इथे चौकाराची गरज आहे. दॅट इज अ फेअर डिलिव्हर आणि बॅटर जजमेंट फर्स्ट आहे. डॉट बॉल. ओव्हर. मॅचला जिंकण्याकरता 6 बॉल 22. सहा बॉल 31. मॅच मोठी आहे. 22 रन झालेत. सहा बॉल 31 धावांची गरज म्हणजे 5 षटकारांची मॅच आहे. 5 षटकार मारावे लागतील. कठीण आहे लक्ष. बॉलर क्रमांक 3 ती चला चला स्पीडअप करा आणि लगेच पुढच्या मॅच साठी पुढच्या 2 संघाने क्रीडांगण गाठा. शरण्य 11. पहिला बॉल. चांगला बॉल होता. मिस केलाय. सलगचे 5 षटकार मारावे लागतील मॅच जिंकण्याकरता. 5 बॉल 5 षटकार जर मारलात तर मॅच जिंकू शकता. 5 बॉल अजूनही 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्याकरता. नाईस बॉल. डॉट बॉल येतोय.
यावेळेला आणखी एक चांगला बॉल. यावेळेला आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटचे क्वचित काही बॉल आहेत. स्ट्रोक तर खेळ आहे, षटकार तर आलाय, पण समीकरण काहीच बदलत नाहीये. खूप दूर आहे समीकरण पासून. तीस रन झालेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळेल, डबल मिळते का? एकच रन. शेवटचा बॉल. आणि बीसीसी हा संघ मात्र एका बॉल पासून दूर आहे. मॅचच्या विजयाच्या एका बॉल पासून दूर असलेला संघ बीसीसी. भार्गवराम देऊळवाडी या मॅच वरती विजय मिळवलाय. सेकंड टीम सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाते बीसीसी भार्गवराम देऊळवाडी. वेल प्लेड. प्लेयर ऑफ द मॅच तुषार. तुषार वैयक्तिक 35 धावा. तुषारला प्लेअर ऑफ द मॅच जातोय. तुषार या. तुषार आपण यायचंय लगेच. तुषारला प्लेअर ऑफ द मॅच असेल. तुषार या. तुषार प्लेअर ऑफ द मॅच. तुषार या लगेच. तुषार या पटकन. तुषार प्लेअर ऑफ द मॅच घ्या प्लीज. बराच वेळ घेत आहे. तुषार बने प्लीज या लवकर.